भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे। और मनोरथ जो कोई लावे, चारों युग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। अष्ट सिद्धि नौ विधि के दाता, असबर दीन जानकी माता। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। और देवता चित्तन धरई, संकट कटे मिटे सब पीरा। जय 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 हनुमान गुसाई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संत जय जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय, 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 नमो ताईला म्हणा एका पर्यंत थोडं दूध काढून कारण तू आला नाही त्यामुळे मी काढलं मग आता मी जाईल वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय,
नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की सद्गुरु सखाराम महाराज सद्गुरु बाबा महाराज जय जय रघुवीर समर्थ। आज पुरुषोत्तम मासाचा 7वा दिवस 6 दिवसापर्यंत गोकर्ण महात्म्याची कथा आपण ऐकली। आता व्यास हे भागवताला सुरुवात करत आहे। व्यासांनी 18 पुराण, महाभारत, 4 वेद, 6 शास्त्र या सगळ्यांचा अभ्यास करून तरी मनामध्ये चिंता राहिली। तर चिंता कोणती होती की कलियुगातल्या लोकांना वेद, शास्त्र आणि पुराण याचं आचरण करण्याकरता काल त्यांना साह्य करणार नाही। बा तुम्ही आपल्या पूर्वी परंपरा काय होती, ताजं पाणी देवाला वापरायचं। आता ताजं पाणी आहे का? काय करू शकतो आपण? 4 दिवसाचं पाणी देवाच्या अंगावर घालतो। असा काल येईल याचं ज्ञान व्यासांना होतं। साधारण वक्ते काय सांगा, व्यासासारखी चिंता दूर झाली तर आपली काय लावली हो। त्यांना जगाची चिंता आहे की पुढे जग कसं जगेल। आता सुद्धा पहा तुम्ही केवढी चिंता आहे, जर काही वस्तू नाही मिळाल्या तर काय होईल,
कारण कलियुगामध्ये असे काही काळ येईल की मनुष्य चिंताग्रस्त राहील. हे लाईट गेले, चिंताग्रस्त झाले लोक. केव्हा येतील? 12 वाजता. अरे बापरे, कसं होईल? सगळ्या गोष्टी साधारणतः अशाच आहे की प्रत्येक गोष्टीत आता एवढे लोक दिवसातून 50-60 लोक लग्न करत आहे ना, बरोबर होईल ना दादा, नीट राहतील ना, चिंता. कारण वातावरण असं आहे, सगळं बरोबरचं असलं तरी दोघांचं बिघडून राहिलं आहे. कारण कोणाच्याही अंगी परिस्थितीला सामोर जाण्याचं धैर्य नाही आहे. आयुष्यामध्ये सगळाच काल अनुकूल राहत नाही, म्हणून अनुकूल कालामध्ये बेसावध वागू नये आणि प्रतिकूल कालात खिन्न होऊन बसू नये. बोलू नका, बोलू नका, बाहेर जा. म्हणून त्यांचे मन अस्वस्थ झालं आणि संतोष वाटेना, तेव्हा त्यांनी संताचा उपदेश घेतला आणि तोही संतपुत्र नारद. कारण व्यास मोठे आहे, नारद लहान आहे. व्यासांची उत्पत्ती वेगळी आहे, नारदाची उत्पत्ती वेगळी आहे. कारण ब्रह्मातून प्रकट झाले नारद. संतांचा उपदेशच कलियुगामध्ये तारक ठरेल. म्हणून स्वामी समर्थांचा एक तारक मंत्र आहे. प्रत्येक देवाचे तारक मंत्र आहे. कृष्णाय वासुदेवाय आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम. याला तारक मंत्र म्हणतात की या योगानं या कलियुगाशी माणसाला सामोरं जाता येईल. नमो भगवते वासुदेवाय. श्रीराम जय राम. हरेर नाम वै मंत्रस्य मम जीवनम कलोर्नास्तेव नास्तेव अन्यथाम गती. हरे राम हरे राम. म्हणून पा चैतन्य महाप्रभूने सगळ्या समाजाला आमंत्रण दिलं आहे. हरे राम. आपल्याकडे सुद्धा प्रवचनाच्या आधी आणि प्रवचनाच्या नंतर हा मंत्र म्हणायची परंपराच आहे. कारण नाममंत्राशिवाय कली कोणालाच घाबरणार नाही. कली फक्त घाबरतो नाममंत्राला. म्हणून नाममंत्र जप कोटी जाईल पाप. नाममंत्र संकल्प धरूनही राहील. आपण फक्त नामजपाचा संकल्प धरून ठेवायचा, त्याच्याशिवाय हा कली घाबरणार नाही. त्यावेळेस देवऋषी नारदांनी काय उपदेश केला तर भगवंताचं गुणगान गा, एवढाच उपदेश केला आहे. म्हणून त्यावेळेस भागवत शास्त्र आरंभ करण्याची इच्छा वेदशास्त्रांच्या आधारानं, कारण वेदशास्त्र शिकलेले होते, त्याच्या आधारानं व्यासांना भगवंताचं गुणांवर्णन करण्याची शक्ती प्राप्त झाली. विघ्न निवृत्ती करता त्यांनी या ग्रंथामध्ये प्रतिपाद्य देवता म्हणजे भगवान विनायक यांची आराधना केली. आणि जसं महाभारत लिहायला आला तसं आता भागवत लिहायला असं बोलवलं. म्हणून आधी कोणाचं स्तोत्र म्हणायला सांगितलं आहे, प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम. की मी आता भागवताच्या कथेला 1.5 तास बसलो आहे. विघ्न येऊ नका. नको नाही बरं, नका शब्द असे वापरले पाहिजे आदरार्थी देवाला. एकार्थी शब्द देवाकरता वापरायचे नाही आहे. म्हणून प्रतिपाद्य परमात्म्याचं स्मरण केलं आणि मंगलाचरण करून शिष्यांसह बसलेले आहेत. कसे बसले म्हणे, तटस्थ एका दगडावर निवांत. काय करावं, नारदाकडून ऐकलं भगवंताचं गुणांवर्णनच कलियुगामध्ये सगळ्या दोषांचं निवारण करेल. आणि तटस्थ बसले आणि त्यांच्या निदर्शनास आलं की तिकडनं देवऋषी नारद भगवंताचं स्मरण करीत करीत आले.
आणि नारदांनी व्यासांना नमस्कार करायच्या ऐवजी व्यासांनी नारदाला नमस्कार केला. का तर मार्ग दाखवला. मार्ग दाखवणारा मनुष्य लहान असो या मोठा, तो नमस्कारात पूज्य होऊन जातो, कारण तो मार्ग. म्हणून मार्ग दाखवून गेले. अनेक संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेले आहे. म्हणून संतांची या वाट चालू आता. पण कलियुगात संतांचं चालत नाही. आम्ही आता कोणीतरी मला विचारलं ना, अरे म्हटलं गंगा टाकून द्या मग काम मोकळं करा. संत मार्ग दाखवतात, अडवून नाही ठेवत. कारण गंगेला काही दोषच नाही. ज्या पाण्यामध्ये एक थेंब जरी गंगा पडली तर सगळं जल गंगा होतं. आणि पाण्यामध्ये एक मिठाचा खडा पडला की सगळं पाणी फेकून द्यावं लागतं. पण लोक म्हणतात नाही नाही पूजा केली पाहिजे. आई गंगा, गंगा गंगेची आपल्यात. आणि काय चाललंय, दशहार 10 दिवस दशमीपर्यंत गंगेचं महत्व आहे. ती जर नदी आपल्या विहिरीत जाऊन बसली तर आपल्याला काय कमी आहे. गंगा नमामि गंगे तबपाद पंचम. रोज गंगेचं सांगतोय. त्याचं कारण काय, गंगा दशहार आहे. रोजच सांगतो मी पहिल्या दिवसापासून. म्हणून जन्म मरण विकार रहित केवळ काय आहे तर ब्रह्मस्वरूप. पण ब्रह्माने काय केलंय, मायेच्या प्रभावानं ब्रह्म विभागून टाकलाय. व्यासांनी काय लिहिलंय की मायेच्या प्रभावाने परमात्म्याने आपलं ब्रह्म विभागून टाकलं. म्हणजे काय केलं तर सत्व रज आणि तम. तमामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, रजामध्ये सुद्धा ब्रह्म आहे आणि सत्वामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. सत्वात पूर्ण अंश आहे, रजामध्ये अर्धा अंश आहे आणि तमामध्ये अल्प अंश आहे. पहा तुम्ही, तिखट खाल्ल्याशिवाय तोंडाला चव येणार नाही, आंबट खाल्ल्याशिवाय तोंडाला. मग हे षडरस आहे, याच्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. पण त्या षडरसाचा अतिरेक केला की रोग होईल. सत्वाचा अतिरोगाने रोग होत नाही, तो दिवसेंदिवस ब्रह्मरूप होतो. म्हणून वाढवायचं काय आहे, सत्व. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. भक्तीमध्ये ब्रह्म आहे, ज्ञानामध्ये अहंकार आहे, वैराग्यामध्ये तिरस्कार आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. काय वाढला पाहिजे जगात, भक्ती आणि भाव हा वाढला पाहिजे. आज कामापुरता भाव आहे, कामापुरता राम येतो आपल्याला. गुडघे दुखायला गेला राम 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 राम, बसला की राम गेला. असं आहे, कायमच तो आला पाहिजे. म्हणून त्यावेळेस सत्व ज्यापासून क्रमाने उत्पन्न झालं त्याच्यामध्ये आकाश पंचमहाभूत आणि इंद्रिय आणि हे देवता सृष्टी निर्माण केली भगवंताने. दृष्टांत देताना ते म्हणतात तेज आणि उदक आणि मृत्तिका ही सुद्धा भगवंतानी निर्माण केली आहे. सूर्यनारायण, जल आणि मृत्तिका. मृत्तिकेला श्री म्हणून स्वीकारलाय माया. तेजाला बल आणि जलाला प्राण. सगळ्या प्राणीमात्रांना बघा, याच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची तळमळ असते. अरण्यामध्ये सुद्धा वाघ किती असो पण तो पाणी शोधत फिरतो. त्यांनाही पाणी कुठे याचा ओघ लागतो. आपल्याला यंत्राने लागतो, त्यांना वासाने लागून जातो. त्यांनाही ज्ञान आहे. कुत्रे मांजरे कोल्हे बिले सगळे पाण्याकडे धावतात उन्हाळ्यामध्ये. पहा तुम्ही कावळ्याचं चित्र दाखवलेलं असतं, नळाला तोंड लावून बसतो. तसं एक थेंब पडला तरी त्याला पुरे होतो. हे त्याला सुद्धा ज्ञान आहे. आधुनिक पाणी कुठे आहे, आधुनिक पाणी कुठे आहे हे कावळ्याला सुद्धा माहिती आहे, चिमणीला माहिती आहे. बरोबर नळाच्या जवळ डबक्याजवळ जाऊन बसतात. मुंग्या तिथे गोळा होऊन जातात. म्हणून एकामेकाला आधार आहे. पण या सगळ्यांना आधार भगवंताचा आहे. ज्याप्रमाणे मृगजळ सुद्धा केव्हा केव्हा जल भासतं
उष्णता आणि सूर्याच्या किरणानं निर्माण झालेलं मृगजळ आपल्याला वाटतं ते पाणी आपण जावं, ते पाणी जावं, पाणी पुढे जातं. त्याप्रमाणे जगामध्ये आता सुख मिळेल तेव्हा सुख मिळेल, सुख पाहता पाहता इंद्रिय गात्र ठकून जातात. म्हणून भासणारं जग सूर्यकिरणाप्रमाणे किंवा काचावर पडलेले सूर्यकिरण सुद्धा माणसाला ज्याप्रमाणे भ्रमात टाकतात, त्याप्रमाणे जगामध्ये मनुष्य संसारात आयुष्यभर भ्रमात राहतो की आता सुख मिळेल तेव्हा सुख मिळेल. तुम्ही एखाद्या मित्राला सांगितलं अरे मी तुला सोडून देतो, तो म्हणतो नाही. पण असं जर विचारलं तुम्ही सोडून देऊ का रे तुला, तर फरक पडला. सोडून देतो आणि सोडून देऊ का, कर्तव्य म्हणून सोडून देतोय आणि तुला गरज असेल तर सोडून देतो, याच्यात फरक झाला. खरा मित्र म्हणतो अरे 5 मिनटं चाल तुला सोडून देतो, आणि जास्तीत तो नाही म्हणे अरे वरती सोडून एक कप चहा पिणं तुझ्याकडे असं म्हणून सोडतो, आणि मग तुम्हाला वेळ नाही चालला जातो. कारण त्याला त्याचा आदर असतो की याला पायी जाऊ द्यायचं नाही. ज्याला आदर नाही म्हणतो तो चाललो मी. हे गुण लक्षात ठेवले पाहिजे. आपण कोणालाही, पण आजच्या जगामध्ये असं पराय माणसाला सोडण्याचे दिवस नाही बरं, नाही तर कोणी अंगाशी येतं. तर कलियुगामध्ये परोपकार सुद्धा घातक ठरतो. कलियुग इतका वाईट आहे. आपण म्हणावं धर्म, तो म्हणतो कर्म. म्हणून परमेश्वराचं ध्यान करून तटस्थ लक्षण लक्षात आणलं पाहिजे. आता परमेश्वरापासून आकाश निर्माण झालेलं आहे, पण आकाश त्याच्या ठिकाणी स्थिर आहे. पृथ्वी आपल्या ठिकाणी स्थिर आहे, जल आपल्या ठिकाणी स्थिर आहे, आणि नारायण आपल्या ठिकाणी कार्यरत आहे. स्थिर नाही, ते एका ठिकाणी नाही, ते कार्यरत आहे, कार्यामध्ये स्थिर आहे. चंद्र आणि सूर्य हे स्थिर आहे पण कार्यामध्ये. पहा काही लोक आपल्या कामामध्ये मग्न असतात. काय आहे, जसा शेतकरी 12 वाजेपर्यंत सगळं शेताचं उन्हाळ्यामध्ये नांगरतो आणि थोडंसं खाऊन घेतलं की तो म्हणतो घरी जाऊन झोपायचा इथेच आंब्याच्या झाडाखाली, कारण इथे कोणी त्रास देणार आणि घरी गेल्यावर दुसरं काम सुरू होतं. म्हणून काही लोक झोप जोडून घेतात आणि मग 1:30 वाजता घरी येतात, विश्रांती होऊन गेली. तसं आहे, आपण सुद्धा कार्यरत राहावं, पण आपलं हित साधून घ्यावं. साधा आपुलाले हित गेला नरदेह मग कैचा. म्हणून दिवसातून पुरुषोत्तम मासात 1 तास काढणं हे आपलं, पण आपण तिथे मुलांना मारून देतो. ठरवून टाकायचं की 1-2 तास आपले इकडेच गेले पाहिजे, बाकीचे तर जातील तिकडे. त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित याकरता दृष्टांत देता येते की ब्रह्म कसं आहे, तर सोनं जसं आहे तसं ब्रह्म आहे. सोन्याचे अलंकार बदलतात, बांगडी, अंगठी, गळ्यातलं लॉकेट, मंगळसूत्र, पण सोनं एक आहे. तसं ब्रह्म एक आहे, त्याचं रूप मात्र निर्विकार होतं. आणि ते ब्रह्म जे आहे ते 3 तत्वानं जगातमध्ये आलं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. एकच भगवंताची शक्ती सरस्वती झाली, महालक्ष्मी झाली आणि महाकाली झाली. म्हणून जोपर्यंत कुलस्वामिनीचं नाव माहीत पडत नाही ना, तोपर्यंत महालक्ष्मीच बजायची आहे. कारण मूळ महालक्ष्मीच आहे. योगजे योग संभूते महालक्ष्मीर नमोस्तुते. तर लोक कुलस्वामिनी वेगळी, महालक्ष्मी वेगळी, आणखीन तिथे सांगितलं सगळं करत नाही, महालक्ष्मीच. म्हणून तिथे आपण 2 स्तोत्र लावून ठेवलेले आहे. नवीन लोक सुद्धा त्याच्यावर आकर्षण होतं बघा. उपासना प्रत्येक मंदिरवाल्याने लावून टाकले आता, कारण ते महालक्ष्मी मूळ आहे. बरं कोणी काही सांगितलं ना ते ऐकतच राहतात, मूळ सोडून देतात. म्हणून आपलं मूळ सोडू नये. जसं कोणाला गोत्र माहीत नाही तर काय सांगितलं आहे, काश्यप. जास्ती डोक्याला व्याप नाही करायचा, कारण जगात काश्यपापासून सगळी प्रजोत्पत्ती झाली.
म्हणून ते म्हणतात सोन्याचे दागिने ज्याप्रमाणे वेगवेगळे होतात त्याप्रमाणे हे जगातलं ब्रह्म जे आहे ते वेगवेगळं भासतं. आणि जगाला भासल्यामुळे बरं भासवतो कोण तर माया. बरं माया कोणाची आहे तर भगवंताची. कारण जगाचं कार्य करत असल्यामुळे व करावं लागल्यामुळे भगवंताने आपल्या मायेला 3 कार्यात हे केलं आहे. मग आपल्याला सुद्धा कोणत्या कामापुरती माया घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं. मायेचे 3 रूप आहेत. मग जगाकरता माया वेगळी, स्वतःकरता माया वेगळी आणि परिवाराकरता माया वेगळी. परिवारामध्ये स्नेह पहा लक्षात ठेवा. शुद्ध माया ठेवायची असेल तर परिवारामध्ये स्नेह ठेवायचा आणि समाजामध्ये प्रेम आणि स्वतःमध्ये मायेचं हित. मायेचं स्वरूप काय आपलं हित कशात पाहिजे. नाही जमत ना तर सकाळी 1 तास झोप सोडून द्यायची, लवकर उठायचं आणि आपली आराधना करून घ्यायचं. याच्यात स्वहित आहे. एकदा दिवस निघाला कार्यरत झालं की माणसाला हे ते मध्ये फरक पडतो. आता ज्यांना वेळ आहे त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांना वेळ नाही त्यांनी त्याच्यामध्ये आपलं हित साधावं. म्हणून माया 3 प्रकारची सांगितली. मग ती माया आपल्याला कळायला पाहिजे. नातेवाईकांमध्ये स्नेह ठेवायचा आणि जगामध्ये प्रेम, बस सगळ्यांशी प्रेम प्रदान करायचं. स्नेह आणि प्रेमानं माया जिंकता येते आणि मनुष्य स्वतंत्र होतो. स्नेह ठेवायचा. म्हणून त्यामुळे तुम्ही स्नेह प्रेम मायेची विभागणी केल्यामुळे तुम्हाला फायदा काय आहे तर तुमच्यात अविद्या राहत खलास. ही जी अविद्या आहे खोटं हे तुमच्यामध्ये राहत नाही. अविद्या निघून जाते आणि विद्येचा उदय होतो. विद्येचं फळ काय आहे भगवंत आणि अविद्येचं फळ काय आहे संसार. पहा तुम्ही पूर्वी लोक पीठ द्यायचं नाही खात्याने उसनवार दिलं की हा देताना भरभरून टाकायचं कारण कमी गेलं पाहिजे. ही अविद्या आहे. आता ज्याच्याकडून आणलं त्याला जास्ती दिलं पाहिजे नियम आहे ना तर हा म्हणतो बरोबर बरं किती कमी पडेल एवढं, पण तेवढ्याकरता तो काय करतो अविद्या. अविद्या आहे ती. पण आपल्याला एकाने मदत केल्यावर आपण ती मदत कोणत्या कोणत्या रीतीने परत केली पाहिजे. काय झालं तुझ्या घरीचं जळतण वाया जातं हे उत्तर देत आलो. बरोबर आहे काय उत्तर. ज्याने मदत केली आहे त्याचे आभार आहेतच, पण दुसऱ्याने आभार सुद्धा किती मानावे याला प्रमाण आहे. तो जर अविद्यावान असेल तर तो आभाराला किंमत देत नाही आणि म्हणून अविद्यावानाचे आभार घेऊ. कारण अविद्येवाला मनुष्य काहीतरी बोलून दाखवतो. म्हणून ज्ञानी लोक मायेला जड समजतात. मायेला काय समजतात जड. ब्रह्मदेव असले तरी उत्पत्ती करता त्यांना जड मायेला हाताशी धरावं लागतं. कारण ही जड माया सुटतच नाही. ती अशी काय कसाही झाला संन्यासी तर 12 वाजता तोंड भाशी. आई नसताना सुद्धा ओम बहुक्ष भिक्षान देही आई दे. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा मनानं वेद म्हटलेले आहे तरी जगाच्या उत्पत्ती करता बुद्धी प्रवर्तक माया स्वीकारावी लागते. मग ब्रह्मदेवाला मंत्र दिला की तू जर असं करत राहिला तर किती वेळा फजित होतील. म्हणे मग काय तू गायत्री मंत्र म्हण. म्हणून ब्रह्मदेव गायत्री म्हणतो. ब्रह्मदेव ध्यान करून आत्म स्वरूपात जात नाही, गायत्रीचा जप करतात. मग आपल्याला ब्रह्मस्थितीमध्ये राहायचं आहे. संसारात राहून ब्रह्मस्थितीमध्ये राहायचं आहे तर आपल्याला जप केला पाहिजे. जपाशिवाय आपली अविद्या जाणार नाही. अविद्या जावी असं वाटत असेल तर या इंद्रियांकडून हरीचं चिंतन झालं पाहिजे.
म्हणून ते म्हणतात मग तुम्हाला मिथ्यवाद जो आहे तो कळून जाईल, खरं आणि खोटं समजून जाईल. जसं एखादा मनुष्य आपल्याला कपटाने बोलत असला की आपल्याला काही वेळामध्ये त्याचं बोलणं कळून जातं. म्हणून ब्रह्मविद्या रूप दर्शवलेली आहे. म्हणून मंगलचरणामध्ये ते जन्माद्यस्य यतोन्वता असं म्हणतात व्यास. हे मंगलाचरण केल्यानंतर श्रोत्यांची प्रवृत्ती ठीक होण्याकरता कर्मकांड आणि उपासनाकांड त्यांनी सांगितलं. हे सगळे श्रोते जे आहे ते सगळे श्रोते ब्रह्मज्ञानी होऊ शकत नाही, कारण त्यांचा पिंड तो ब्रह्मज्ञानी नाही आहे. पण श्रोत्यांना सुद्धा ब्रह्मज्ञानी करायचं आहे तर त्यांना कर्मकांड सांगितलं, पूजा अर्चा आणि उपासना. पूजा अर्चेने हे इंद्रिय जे आहे यांच्यामधले दोष निघून जातात. आपण देवाला घेतो, पुसतो, पाणी घालतो, चोळतो, याच्याने इंद्रियांचे दोष निघतात. काल तुम्ही पाहिलं ना, त्या ब्रह्मदत्त राजाने स्त्रियांच्या शरीराला स्पर्श केल्याबरोबर वायूचा कोप निघून गेला. मग आयुर्वेदाने अशा वनस्पती निर्माण केल्या, त्या वनस्पती शरीरात गेल्या की वात कमी होतो. गंधर्व हरितकी वनस्पतीचं नाव आहे, गंधर्व हरितकी. म्हणून आयुर्वेदामध्ये अशा वनस्पती आहे. सुंठ वात कमी करते, मिरे जेवणात टाकायला धानले वात कमी करते, खडा मसाला वात वाढवू देत नाही. तो आपण चाट खायला लावून गेलो, तो खडा मसाला आहे तुम्ही केलेला, तो जो आहे तो वात हारक आहे. असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. मसाल्याचे पदार्थ नाही, हे सुद्धा दान सांगितलेलं आहे. ज्यांचे स्नायू आखडतात त्यांना हे पदार्थ दान केले की स्नायू चांगले होतात, असं दान परिचयात सांगितलं. दान परिचय नावाचा ग्रंथ आहे, त्याला पर्याय दिले आहे त्यांनी. म्हणून ते म्हणतात नारायणानं प्रथम संक्षेपानं व्यासांना ज्ञान दिलं नारायणानं, आणि ते संतांच्या मार्फत ज्ञान घे असं सांगितलं. कारण आपल्याला जर सरळ कुठली वस्तू मिळून गेल्या तर आपल्याला त्याचं महत्त्व राहत नाही. तर देवाने नारदाकडून तू समजून घे असं का सांगितलं, तर नारदांच्या मनात संताच्या मनात कर्माचा अहंकार राहत नाही म्हणून सांगितलं. देवाच्या सांगण्यापेक्षा संतांचं सांगणं फार महत्त्वाचं असतं. कर्मकांड आणि उपासना ही तुमच्यामधली अविद्या जाण्याकरता आहे. आणि एकदा जर संतांनी सांगितलं की ते बंद कर सगळं आणि फक्त त्याला धर, तर तुम्ही त्यालाच धरायचं, बाकीचं सगळं बंद. तुम्ही जर ते सोडलं नाही तर तुमची बुद्धी अविद्या रहित होणार नाही. फक्त त्याला काल रात्रीच्या प्रवचनात सांगितलं ना, आज सगळ्या श्रोत्यांना सांगितलं, तू माझा मी तुझा, रामा तू माझा यजमान, मी बरा अथवा वाईट तुलाची माहीत. काल रात्री सांगितलं, आता परत सांग की निश्चित तुला करायचं ते कर, कारण तुला काय ज्ञात नाही. तू मुख्याकडून बोलून घेतो, पांगल्याकडून चालून घेतो, बैराला ऐकून जातं, तर मी तर चांगला आहे सरळ. म्हणून संत म्हणता हस्तपाद इंद्रियाशी पूजा देई ऋषिकेशी. टाळीत का वाजवली पाहिजे, तर हातावरचे नाद सगळ्या शरीरामध्ये पसरतात. हे जे नाद निर्माण होतात हे सगळ्या शरीरात प्रसरतात. ते काही भजनवाले म्हणतात ना, भजन करता करता हात मोडले, टिंगल करत होते. जसं भोजनाकरता हात आहे तसे भजनाकरता सुद्धा हातच आहे. हस्तपाद इंद्रियाशी पूजा देई ऋषिकेशी. अशा प्रकारे
तीन ताप आहे, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. या तापांचा नाश करण्याकरता परमार्थभूत प्रयत्न लागतील. हे तीन ताप आहे. काही आतून उत्पन्न, काही काही वेळा आपले विचार असे येतात आणि आपण बेचैन होऊन जातो, लक्ष लागत नाही, कारण आतून ताप असतो, मनस्ताप. काही भौतिक प्रसंगानुसार, आता बाय उन्हाचा ताप आहे सगळ्यांना, केव्हा 12 वाजतील, केव्हा घरात जाऊ, काय सांगितलं सगळ्यांनी घरात थांबा, घरून कामं करा, अमुक करा, शाळा बंद करा, ऊन ऑफिसमध्ये सोयी ठेवून काम करा, कारण हा ताप आहे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक, निसर्गाच्या योगानं किंवा आपल्या काही पूर्वकर्माच्या योगानं ते ताप निर्माण होतात. म्हणून त्रिविध तापाची कराया बोळवण. तीन तापाची बोळवण करण्याकरता भगवंताची कथा व्यासांनी लिहिलेली आहे. म्हणून ते म्हणतात, शुकमुनींच्या मुखापासून शिष्य परंपरा सुरू झाली. या भागवताची जी शिष्य परंपरा आहे ती शुकांच्या मुखातून झाली, व्यासांच्या मुखातून नाही. कारण कोण मनुष्य कसा आहे हे व्यासांना ओळखता येत नाही, शुकांना, कारण शुक विरक्त होते. म्हणून सगळ्यात पहिली कथा कोणाची उत्तम, तर शुकांची. दुसरी सनकादिक संत आणि नारद, आणि तिसरी सूत आणि शौनकादिक. म्हणून तीन वक्ते, पुढे प्रल्हाद आले, ध्रुव आले, अनेक लोक आले, पण कथा ही महत्वाची. म्हणून ते म्हणतात, भागवत नामक फळ वारंवार जीवन मुक्ती करता आहे. हे जे फळ आहे भागवताचं, चौवेदी दानं, साही शास्त्र कारण, 18 पुराणे हर्षी गाती, हे सगळ्या 18 पुराणांचा सार केला म्हणजे भागवत काय आहे, एक फळ आहे, वेदरूपी वृक्षाला आलेलं. हे फळ जर वारंवार आपण खात राहिले, आता आपल्याला लोक सांगताना हे फळ का, म्हणजे त्याच्यात ही विटॅमिन आहे, त्या फळात ते विटॅमिन आहे. ऋतुमानाप्रमाणे फळं येतात, ते खाल्ले की त्या महिन्यात बरं वाटतं. आता पेरू हा आपण त्या ऋतूत खाल्ला तर काही त्रास होत नाही, दुसऱ्या ऋतूत खाल्ला तर. आता हे डांगर आणि टरबूज आपल्याला मार्गशीर्ष पावसात मिळायला लागले, त्यामुळे खाल्लं की त्रास होतो, पण उन्हाळ्यात त्रास होत. हां, ज्याप्रमाणे हे ऋतुफळ आहेत, यथा ऋतुकालोद्भव पुष्पफलानीच, ते त्या ऋतूमध्ये कारक आहे. पण आता लोक कोणत्याही काळात कोणतेही फळ मिळतं म्हणून खातात, त्याच्यापासून उपद्रव होतो. तसं या भागवत रूपी ग्रंथाचं हे जे फळ आहे हे सगळ्या ऋतूमध्ये अनुकूल आहे. कोणालाही, चहुवर्णांना, स्त्री पुरुष बाल वृद्धांना, सगळ्यांना अनुकूल आहे भागवत रूपी कथा. कोणी ऐकू शकतो. कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम. तू श्रवण करत जा म्हणजे मंगल होत जात. अशा प्रकारे भागवत शास्त्रापेक्षा दुसरं शास्त्र श्रेष्ठ समजू नये म्हणून वैष्णवांना रस भागवत आहे. भागवतामध्ये काय आहे, भक्तीचा रस. म्हणून भागवतामध्ये रासलीला आली आहे. रसवई सहा रासलीला, त्या भक्तीच्या रसाची ही रासलीला आहे. आणि ती मी बसलेलं असतं ना, तर 9:45 झाले की मला देवाला विनंतीच करायला लागली, आता कोणी माणूस पाठवू नको भाऊ माझ्याकडे. कारण काय, तो इकडे वेळ करून देतो, तो इकडे वेळ करून देतो, ते चालत राहील, ते नंतर होईल. हे वेळेतच झालं पाहिजे. आपण जी वेळ देतो देवाला की या वेळेला कथा सुरू होईल, त्यावेळेला देव येऊन बसतात. मग आपल्याला वेळ व्हायला नको. कारण येणारा माणूस म्हणतो माझं 5 मिनिटात 5 मिनिटात 5च मिनिटात 2च मिनिटात 3च मिनिटात, त्याचं बोलणं चालू राहतं. आणि म्हणून ते म्हणतात पुरुषार्थ साधन
वेदरूपी कल्पवृक्षाला भागवत नाम फळ आलेलं आहे. हे वेदाच्या सगळ्या शाखा आहे आणि याला भागवत रूपी फळ आलेलं आहे. आणि हे फळ सगळ्यांना अधिकाराचं आहे, कोणाला अधिकार नाही तसा, सगळ्यांनी ऐकायचं. म्हणून शुकमुनीपासून हे सगळ्यांना मिळालं, कारण त्यागी पुरुषाच्या मुखातून निघालेला आहे. म्हणून इथे श्रोता बघता कोण? शुकदेव सांगतात राजा परीक्षित, बस, बाकी त्यांचे नावं घ्यायचेच नाही. म्हणून भागवत नाम फळ काय करणार आहे? हे फळ तर जीवन मुक्त करणार आहे. म्हणून याला प्राशन करत राहा. शंका घ्याल, या फळाला साल नाही आणि आत गाठ नाही आणि बी नाही. हे फळ असं आहे की याच्यात बी पण नाही, साल पण नाही आणि गाठ पण नाही, असं रस भरीत आहे. मऊ आंबा जरी घेतला तरी गाठ आहे, साल आहे प्रत्येक फळाला. हे भागवत रूपी फळ जे आहे ते फळ कसं प्राशन करायचं हे मात्र गुरुकडून समजावून घ्या. गुरु सांगतील ते. त्यावेळेस मंगलाचरणामध्ये उद्देश करून श्री विष्णूचं क्षेत्र जे नैमिषारण्य आहे त्या नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषींनी श्रीहरीच्या स्वरूपाचं ज्ञान होण्याकरता सूतांना प्रश्न विचारलेला आहे. कोणाला विचारलं तर गुरुला, आणि गुरु त्यांना सांगणार आहे. अनुष्ठान करीत होते नैमिषारण्यामध्ये, पुरुषोत्तम क्षेत्राच्या ठिकाणी अनुष्ठान काय तर सकाळी यज्ञ करायचा आणि दुपारी गुरुच्या जवळ माहिती घ्यायची. एके दिवशी प्रातःकाळी नैमित्तिक होम हवन आटपून बसलेल्या शौनकादिक ऋषींनी सत्कारपूर्वक गुरुला आसनावर बसवलं आणि ऋषी म्हणाले, हे निष्पाप सुता, खरोखर महाभारताचा इतिहास आम्ही ऐकला, धर्मशास्त्राचं अध्ययन केलं, पण व्यासांनी लिहिलेलं भागवत पुराण आम्हाला ऐकायचं आहे. त्याकरता आमचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला त्याचं वर्णन करून सांगा. त्यावेळा सूत म्हणतात, धर्मशास्त्र ग्रंथामध्ये परमकल्याण सांगितलेलं असतं. जेवढे धर्माचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये माणसाचं परमकल्याण कसं अशी साधनं सांगितली आहे. म्हणून 18 पुराण आहे. या पुराणात काही, त्या पुराणात काही, त्या पुराणात काही. पण मग 18च्या 18 पुराणासारखं माणसाला कसं काय वागता येईल? म्हणून व्यासांनी 18 पुराणातून निचोड काढून, जसं तुम्ही फ्रुटसाल करता, सगळे फळं एकत्र करून सगळ्या फळांचा रस, आता मात्र तो बंद केला विज्ञानाने. आता फळ आणि दूध खाल्लं की पोट खराब होतं म्हणे, म्हणून आता बंद झालं ते. आता रसप्रधान आहे, प्रत्येकाचा रस मिळतो. मोसंबीचा रस वेगळा, डाळिंबाचा रस वेगळा, चिक्कूचा रस वेगळा. यंत्र आलं त्याच्याने काढता आला रस. आपण चावून खातो त्याच्याने सुद्धा काय निर्माण होतो? रस. आणि आपलं शरीर रसग्रहण करतं आणि चोथा बाहेर फेकतं. मग शरीराचा गुणधर्म रसग्रहण करणे आहे. ज्याप्रमाणे खाद्यपदार्थांचे रस शरीर श्रवण करतं, त्याप्रमाणे भागवताचं फळ काढून त्याच्यातला रस भक्तांना गोड वाटतो. म्हणून भागवत गोड कोणाला वाटतं? भक्तांना. म्हणून अभक्तानाम न दातव्यम, अभक्ताला सांगायचं नाही. तो अभक्त असला मंदिरात येऊन बसला तर काही हरकत नाही. ऐक, कालच मला दुबईहून एक फोन आला, म्हणे दादा आमच्या मामाकडे भागवत आहे आणि आम्हाला वृद्धी आहे. म्हटलं बा तुम्ही न गेलेले बरे, जायचं असेल तर जाऊ शकता. तुम्हाला लोक काय सांगितले लांब बसायचं आहे, काय करायचं, पण देवावर हे 2 पक्ष जे आहे ना ते बाजूला ठेवायचे, सूतक आणि वृद्धी. यावेळा संपर्कात राहायचं नाही, कारण तिथे अनुष्ठान चालतं. या पॉवर हाऊसच्या जवळ एक भागवत होतं मला, तर
दोन जावा त्या ते नाव आहे त्यांचं एका गेटवर एका बाईचं नाव आहे आणि दुसऱ्या गेटवर त्या बाईचं नाव आहे मालतीबाई नि बाई. या मालतीबाईकडे भागवत होतं. काही संतती नव्हती, तिला दत्तक घ्यायचा होता, त्याच्याकरता भागवत करायचं. तर मी जेव्हा भागवताला सुरुवात केली तर सुरुवात करताबरोबर अशा जांभोळ्या. तरी मी ते बरं एका घरात होतं ते. मी त्यांना म्हटलं कोणी सुटकी आहे का? नाही नाही. आणि तिची जाऊ नये बहीण सुटकी होती, तिने खोटं बोलले. मी तिकडनं येताना भजी गल्लीमध्ये लुना सडकून गेली, मी पडून गेलो. जिच्याकडे भागवत होतं ती देवाचं सामान ठेवता ठेवता पडली आणि ती जाऊ पांढरापोळ जर राहत होती ती पायी येताना पडली. म्हणजे 3 लोक बोलले. म्हटलं मग नक्की बोला कोण सुटकी आहे? तेव्हा ती कबल्ली होती. तर ही वृद्धी आणि सुत देव कार्यामध्ये वर्ज करून द्यावं. नाही मामाच्या घरी मामाला राग येईल. म्हटलं मग ते तुम्ही पहा, फोन काय झाला गेला. आम्हाला विचारायचं म्हणजे आम्ही जे आहे ते या गोष्टी लक्षात आल्या. बरं काय तुम्ही भगवंताचे भक्त नाही किंवा काही रसाचे चाहते नाही, सगळे नातेवाईक भेटतील याच्याकरता एन्जॉय करता तुम्ही, ते हे सोडलं पाहिजे. यात्रेमध्ये सुद्धा मी काय सांगतो त्यांना की मित्र बाजारात जाऊ नका. कारण काय म्हणजे गोष्टी गप्पामध्ये तिकडे जर म्हणून जातो मनुष्य बाजारात. दुसरा माणूस असला तर माणूस सामान घेतो पटकन येतो. देवाच्या दर्शनामध्ये सुद्धा मित्रांनी जाऊ नये, कारण त्याच्यातही गप्पा मारतो माणूस. एकटं जावं दर्शनाला. दुसरा अपरिचित मनुष्य असला पुढे आणि मागे अपरिचित असला, आपण त्याच्याशी बोलतो का आपलं मग त्याच्यात आपलं हित आहे. मित्राबरोबर जाण्यात आपलं हित नाही. हे कळायला पाहिजे. याचं प्रमाण तुम्हाला भागवतात देतो. ज्या वेळेला ध्रुव वनात जायला निघाले त्यावेळेला गावातल्या अष्टप्रधानांनी विचार केला की हा सुनीतीचा पोरगा खरा गादीचा मालक आहे. हा वनात चालला आणि हा उत्तम दुसऱ्या स्त्रीचा आहे आणि हा राजा होणार. म्हणून सगळे अष्टप्रधानांनी उत्तानपाद राजाला बंधक बनवलं आणि ध्रुवाकडे गेले. ध्रुवा तू थांब, तुला राजा बनवतो आम्ही, राजाला बंदिवासात टाकतो आणि तू ज्ञानी होईपर्यंत आम्ही राज्य सांभाळू. ध्रुव म्हणाला मी नुसतं तपाला चाललो तर राज्य आलं, मला तप करून येऊ द्या मग राज्य सांभाळलं. कारण त्याला माहिती होतं ना की आधी भगवंताची प्राप्ती झाल्यावर मग राज्य काय विषय आहे. म्हणून मनुष्याला आधी पूजा करून यायची मग व्यवहारात पडायचं. म्हणजे पूजा आधी आहे. आपलं साधून यायचं. साधा आपुलाले हित. आपलं हित पाहिजे असेल तर आपला देव आपण करू. आपुलाचे देव आपला देव आपणच करायचा आहे, दुसरं काहीच सांगायचं. अशी मूर्ती पाहिजे, तशी पाहिजे, चांदीची पाहिजे. बाबा ही 120 वर्षाची मूर्ती आहे. जुन्या गावातली होती. या राम मंदिरात रोज प्रवचन ऐकते. 120 वर्ष होऊन गेले. त्याच्यावर नाव सुद्धा लिहिलं आहे. ज्यांचं नाव होतं ते दर्शनाला आलं बा म्हणतं तुमच्या पंजोबाची मूर्ती माझ्याजवळ आहे. रोज प्रवचनाला मूर्ती समोर. नारायणाची मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे. किती दिवस पडली होती ती. कोणीतरी सांगितलं मूर्ती घरात ठेवून देऊन दिले मंदिरात, कारण त्या मूर्तीला श्रवण करायचं आहे. कोणाची मूर्ती आहे? नारायणम. म्हणून ते म्हणतात भयंकर संसारात पडलेल्या पुरुषानं परस्वाधीन होण्यापेक्षा ज्याचं नाव उच्चारल्याने मनुष्य संसार भयापासून मुक्त होतो त्याचं नाम घ्यावं असं व्यासांनी श्रीमद भागवतामध्ये लिहिलं आहे. संसार भयनाशनम. संसारातल्या भयाचं नाश करणारं असं भगवंताचं जे नाम आहे. बरं लोक काय करतात, तुम्हाला कर्मकांडामध्ये असे फळं दाखवून देतात, असं भलं होईल तसं भलं होईल.
त्या भल्याच्या याच्या योगानं कर्म करता लोक, भगवंताच्या प्राप्तीकरता कर्म करणारे थोडे. मग ज्यांना हे समजत नाही त्यांना काय सांगितलं, हरिप्राप्तीशी उपाय त्याने धरावे. हा, म्हणून भागवतामध्ये संत महत्व सांगितले. मग जेव्हा ध्रुव जायला लागले तपश्चर्येला, तेव्हा सगळे म्हणाले, ध्रुवा तुला देव प्रसन्न होणार आहे. म्हणे हो, माझ्या आईने सांगितलंय, माझ्या आईचं सगळी गोष्ट खरी होते. मग म्हणे तुला दर्शन झालं की आम्हाला दर्शन घडव. ध्रुवाने देवाला दर्शन झाल्यावर ध्रुवाला देवाने दर्शन दिलं. म्हणे देवा तुम्हाला मी माझ्या लोकांना वचन देऊन आलो आहे 5व्या वर्षी की तुम्हाला देवाचं दर्शन. ध्रुव म्हणे मी तुला तुझ्या सगळ्या लोकांना दर्शन देईल, पण तू गादीवर बसशील का? देवाने विचारलं आहे. म्हणे मी गादीवर बसेल, पण बसल्यावर तुम्ही सांभाळाल का? ध्रुवाने दुसरा प्रश्न केला. भगवान म्हणे 11,000 वर्ष सांभाळेल तुला. म्हणून देवानं वैष्णवाची गादी स्थापन केली. देवाला कोण बसवायचा होता? वैष्णव. आणि म्हणून ध्रुवाने असं राज्य करून दाखवलं की आनंदमय. राज्याची कर्तबगारी प्रत्येकाची वेगळी असते, सगळ्यांची सारखी असू शकत नाही. बाप से बेटा सवाई असू शकतो. वडिलांनी जेवढं चांगलं नाही सांभाळलं त्याच्यापेक्षा मुलगा चांगलं सांभाळलं, पण त्याच्यामध्ये बापाला आनंद असतो की नाही याने आपल्यापेक्षा चांगलं केलं. कारण जगात आनंद होणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जगात काय पाहिजे? आनंद. आनंद संसारात नाही एवढी गोष्ट खरी आहे, पण तरी तो सामाजिकरित्या परिवाररित्या आनंद जगात पाहिजे. म्हणून माऊली काय म्हणते, आनंदाचे डोही आनंद डोही. आता सर्व वर्णाच्या लोकांनी कर्तव्यानं करावं. हे सुद्धा आमच्या कल्याणाकरता तुम्ही आम्हाला भक्तपालक भगवान वासुदेवाचं देवकीच्या ठिकाणी जन्म घेतलेलं चरित्र सांगावं अशी आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. दुसरा प्रश्न केला. ब्रह्माचा पहिला प्रश्न सांगितला की देवकीच्या उदरी भगवंतानी प्राप्त होऊन जगाला काय दिलं आणि परमेश्वराचा अवतार का झाला याचा संसार भयनाशनाकरता परमात्म्याने अवतार धारण केला. कारण या संसारात चहूबाजूनी भय आहे. पण कमी कमवलं तरी हाल आणि जास्ती कमवलं तरी भय. राजभयम, चोर भयम, अग्निभयम, पुत्र भयम. धनाला पोरांची नजरच असते की बाबांनी काय ठेवलंय का ताईला देऊन देता. भय, चोर भयम, अग्निभयम, राजभयम आणि शेवटचं पुत्र भयम. म्हणजे धन नसलं तरी पुत्र नाराज आहे, नसलं तरी मिळण्याकरता नाराज आहे. मग अशा भगवंताने काय केलं तर घरामध्ये जर भक्तिभाव वाढला तर कोणालाही धनाचा मोह होत हा. सत्तेचा लोभ वाढत जातो, सत्तेचा लोभ वाढत जातो आणि धनाचाही लोभ वाढतात. आणि जिथे धनाचा लोभ होतो तिथे क्षोभ होतो. पहा तुम्ही आपल्या घरात एखाद्या मुलाने लोभ केला की मग दुसऱ्याच्या डोळ्यात येतो, तिसऱ्याच्या डोळ्यात येतो. मग मुलगी म्हणते बाबाला त्यांचंच करता माझ्याकरता काय, म्हणजे आला क्षोभ. कोणीच जर खोटा व्यवहार केला नाही तर क्षोभ येणार. म्हणून घरामध्ये काय वाढला पाहिजे, वाढावया सुख भक्तिभाव धर्म. मग भक्तिभाव व्यासांनी भागवतामध्ये लिहून टाकला. भक्तिभाव लिहिलाय. भक्ती भावाने कशी झाली पाहिजे. मग भक्तीमध्ये 9 प्रकार सांगितले, नवविधा भक्ती. त्या भक्तीतलं पहिलं अंग आहे श्रवण. कारण श्रवण केल्याशिवाय काही होत नाही. नाही तर मग आयती प्रश्नपत्रिका विकत घ्यावी लागते. प्रश्नपत्रिकात फुटून जाते. काय
34 लाख पोरं नाराज असेल, सगळे तयार होऊन जाणार होते, पेपर लिहायला. काय एक माणसाचं अज्ञान नडलं, एक माणसाला मोह नडला आणि बिना अधिकार माणूस अधिकारावर बसला म्हणून काम खराब झालं. म्हणून महत्वाची कामं लोक एकांतात का करतात, ते कोणाला समजू नये आणि पाकिट बंद करून सील लावून देतात, चलो जाओ. आणि ज्याच्या हातात पाकिट दिलं त्याची सही घेतात, सील बंद करून दिलंय. पण असं होतं. म्हणून भयंकर संसारात पडलेल्या माणसाला स्वाधीनता प्राप्त होते. म्हणून सूत म्हणाले, संसार भयापासून मुक्त होणारं एकच नाम आहे, बस. संसार भयनाशनम, संसाराचं भय नाश करणारं असं नाम आहे. आणि त्या 24 नामाचं पवित्र गान या कथेत केलेलं आहे. ज्याप्रमाणे गंगोदक सगळ्यांना पवित्र करून टाकतं, त्याप्रमाणे नाम सगळ्यांना पवित्र करतं. गंगोदक कुठे शिंपडा ते पवित्र करून टाक. ब्राह्मणाने शिंपडलं तर तो मंत्र म्हणून शिंपडेल, आणि गरीब माणसाने शिंपलं तर नारायण नारायण म्हणून, गोविंद गोविंद म्हणून. शंकर एकच आहे. त्याचं कारण आहे ना. म्हणून आपल्या ओव्या ज्या आहे काही भगवंताच्या बाबतीत लोक काम करताना उठताना ओव्या म्हणायचे, म्हणजे कामच ब्रह्मार्पण करायचे ना. मोठ नाळा दुसरा नाळा नाळा माझे पंढरपूर, ते कामच. कामालाच ब्रह्माचं स्वरूप देऊन टाकलं. त्याप्रमाणे पुण्यश्लोक भागवतामध्ये माणसाला कृतकृत्य करतात आणि कलीचा नाश होतो. म्हणून अंतःकरणाच्या शुद्धीकरता शिष्य हो भागवत हे श्रवण केलं पाहिजे. आता सर्वश्रुत सार दुसरं कोणतीही पुराणं नाही असं नाही, पण त्याचा तत्व वेगळं आहे. वामन पुराणाचं तत्व वेगळं आहे, शिवपुराणाचं तत्व वेगळं आहे, विष्णू पुराणाचं तत्व वेगळं आहे. ते तत्वावर 18 तत्वावर 18 पुराण, याच्यामध्ये मात्र एकच तत्व आहे, नारायण. आणि म्हणून संत काय सांगतात, एकतत्व नाम दृढ धरी रे मना, हरिसी करुणा येईल तुझे, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जपे आधी. काय कर, वाचेला म्हणताना सद्गत होऊन म्हण, म्हणजे प्रेमाने म्हण. एकदम असं रे कोण नाही, हरे राम 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 हरे 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 कृष्ण असं नाही. ते गाण्याचं चालीपुरतं ठीक आहे, पण आपल्या अंतःकरणामध्ये जर प्रेम वाढवायचं असेल तर प्रेमानं नामस्मरण झालं पाहिजे. सर्व पुराणाचं गुह्य भागवत नावाच्या पुराणामध्ये हे व्यासांनी लिहिलं आणि शुकांना राजा परीक्षित शरण गेला म्हणून त्यांनी नारायणाचं गुह्य राजा परीक्षिताच्या जवळ ठेवलं. राजा परीक्षिताला उपदेश केला, ऋषी हो, सर्व लोकांच्या कल्याणाचा तुम्ही मला प्रश्न केला, कृष्ण कथेनं सगळ्यांचं कल्याण होतं. बस. कृष्ण कथा अशी आहे की सर्व प्राणीमात्रांचं कल्याण करते. ज्या धर्माच्या योगानं भगवंताच्या चरणाच्या फलाची प्राप्तीची इच्छा तुम्हाला होते ती फल तर मिळतात, पण भागवताने दुसरं, तुमचा आत्मा तुमच्यावर प्रसन्न होतो. आपला जो आत्मा आहे आत, हा आपल्यावर प्रसन्न होऊन जातो. जसं बा तुम्ही पूजा झाली, काही अडथळा नाही आला, कसं म्हणता आज एकदम मस्त वाटतंय, माझी पूजा इतकी चांगली झाली ना, ठीक आहे, तर त्या दिवशी तुमचा आत्मा प्रसन्न झाला आहे. तुम्हाला मनासारखे पदार्थ मिळाले तर जीव प्रसन्न होऊन जातो, पण मनासारखं अध्यात्म करायला मिळालं, जप साधन, की मग मात्र आपला अंतरात्मा आपल्याला प्रसन्न. म्हणून भगवंताच्या ठिकाणी प्रीती उत्पन्न केली पाहिजे.
प्रेम निर्माण केलं पाहिजे. आणि प्रेम कोणत्याही साधनानं निर्माण होत नाही. प्रेमाकरता फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवावी लागते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान भक्तीच्या नंतरचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून मोक्षप्राप्ती ही द्रव्याने होत नाही. त्याकरता धर्माचं साधन लागतं. म्हणून कामाधिक विषय भोग भागवतानं मिळत नाही. मग या लोकांनी काय लावून टाकलं त्या बाकीच्या लोकांनी, भागवत लावले की तुमच्या पोरीचं लग्न होऊन जाईल, भागवत लावलं की तुमचा उद्धार होऊन जाईल. कारण नसता लोकांना पण भगवंत प्राप्ती करता भागवत हे कोणी सांगत नाही. म्हणून ज्याला भगवंताच्या प्राप्ती करता पाहिजे असेल त्याने मंदिरातच कथा ऐकून घ्यावी. कारण मंदिरातली कथा आता 2-4 महिन्यापूर्वी 2-4 माहेश्वरी लोक दादा आम्हाला स्वतंत्र म्हणलं बा स्वतंत्र करायच्या भानगडीत पडू नका. मी आधिकामध्ये भागवत सांगणारे महिनाभर या नाही का कोणाचाच पत्ता नाही. कारण द्रव्य करून केलं ना, मंदिरामध्ये आल्यानंतर आपण कोणी आहोत असंच कोणी सांगतं का माझं भागवत चाललंय, माझं भागवत चाललंय. घरी जाहिरात करून झालो असं कोणी केलं होतं का म्हणजे झाला अंगा. मला भगवंत प्राप्ती झालीच पाहिजे, मला भगवंताची गोडी लागलीच पाहिजे, याच्याकरता सवड काढावी लागते. पण आपल्याला त्या संसाराची अशी सवय झाली असते की त्याच्यातून सवड निघणंच मोठं कठीण होऊन जातं. ज्यांना त्याची गोडी लागून जाते ती गोडी लागली की त्यांचा जीव त्याच्यामध्ये मिसळून जातो. म्हणून फळ सकाम कर्मानं द्रव्य मिळवलं जातं आणि निष्काम कर्मानं भगवंत मिळवला जातो. सकाम कर्म केलं तर त्याच्याने द्रव्य मिळून जाईल आणि द्रव्य संपून जाईल. पण भगवंत मिळाला तर द्रव्यही संपणार नाही आणि भगवंतही जाणार नाही, सगळं प्राप्त. म्हणून भगवंत प्राप्ती करता कथा ऐकली पाहिजे. पुण्य काय, पुण्य ठीक आहे, भगवंत आला की सगळं पुण्य फळ आलं. जसं आपण झाड लावलं आणि त्याला फळं आले की आपण म्हणतो झालं माझ्या डोळ्यासमोर फळं येऊन गेले. तसं आहे हे भागवत कल्पवृक्ष आहे. याच्या खाली बसलं की जी इच्छा असेल ती पूर्ण होतेच. हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत. हा ग्रंथ नाही आहे, प्रत्यक्ष भगवंत आहे. म्हणून उपनिषदाचा अर्थ याच्यामध्ये लिहिला आहे. आणि उपनिषद काय सांगतं? हिरण्यगर्भाची उपासना करा. हिरण्यगर्भ म्हणजे सूर्यनारायण आणि सूर्यनारायण म्हणजे परमात्मा. म्हणून आत्मतत्वाला श्रद्धावान लोक परब्रह्म म्हणतात. ज्ञानाच्या ठिकाणी वैराग्ययुक्त जीवन झालं की ज्ञान फळाला आलं. ज्ञानाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? वैराग्यात. आणि वैराग्यातून भगवंताची भक्ती निर्माण झाली पाहिजे. जसं दत्त संप्रदायामध्ये एकदा संप्रदाय स्वीकारला की जगात कशाचाच विचार करायचा नाही. जे आहे ते महाराज करतील. एकच काही गोंदवलेकर महाराजांचे साधक दुसरा विचार करीतच नाही. रामदासी संप्रदायाचे लोक दुसरा विचार करीतच नाही. कोणी किती काही सांगू ते म्हणतात राम पाहतील. कारण संप्रदायाचा मार्गच असा असतो की भगवंताकडे जाणं. जशा सगळ्या नद्या महानदीला मिळाल्या की त्या महा होऊन जातात, तसं भगवंताच्या साधनेला लागल्यानंतर आपली साधना भगवंतामध्ये मिळून जाते. म्हणून उपासनेला दृढ चालवावे. पण हल्ली डेकोरेट उपासना सुरू झाल्या सगळ्या डिजिटल. म्हणजे यंत्राच्या नाही, असं फोकस मारताना असं करायचं तसं करायचं ना. मग नाही, फक्त साधना करा. त्याच्यात भगवंत प्राप्ती ध्येय आलं पाहिजे. भगवंत प्राप्ती ध्येय, बाकीचं ध्येय करायचं. कारण ते तर प्रारब्धाने प्राप्त होणार आहे. बाकीच्या गोष्टी ज्या आहे त्या प्रारब्धाने प्राप्त होणार. प्रयत्नाने फक्त भगवंताची प्राप्ती आहे.
म्हणून ज्ञानेश्वरांनी काय लिहिलंय, मंथोनी नवनीता तैसी घेई अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. जसं मंथून तुम्ही तूप काढतात तसं प्रयत्न करून भगवंत करा. आणि त्या प्रयत्नात नवविधा भक्तीचा उपदेश केला आहे. नवविधा भक्तीच्या नवरात्रा. म्हणून शौनकादिकांनी सांगितलं, ब्राह्मणादी सगळ वर्णांनी ब्रह्मचार्यादी विद्या संपादन करावी आणि मुख्य फळ हरी समजावं. आपल्याला हरी प्राप्त झाला असं केव्हा समजायचं? तुम्हाला कीर्ती प्रतिष्ठा मिळाली म्हणजे का नाही, तुमच्या मनात सदा संतोष आला की समजायचं हरी प्राप्त झालं. संतोषम परमम धामम. संतोष काय आहे? परमधाम आहे. आणि आपण कुठे थांबावे आपल्याला कळलं पाहिजे. आपण कुठे थांबावं हे जर आपल्याला कळलं तर सगळं वळलं. नाहीतर तुम्ही उपयोग नाही. प्रयत्नामध्ये थांबायचं नाही. थांबला तो हां, प्रयत्नच नाही थांबायचा, प्रयत्न करतच राहायचा. म्हणून ते म्हणतात, एकाग्र अंतःकरणानं भक्तांचं पालन करण्याकरता भगवंताचं कीर्तन श्रवण करणं, भगवंताचं पूजन करणं हीच खरी भक्ती सिद्धीला जाते. कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम. 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 कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण हर. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी सुदेव ब्राह्मण हरीची स्तुती करून उभा राहिला. पुढे कथा वर्तनी कैसी सांगतो ऐक एक चित्ती. आदि कलगी वाल्मिक ऋषी दृढधन्व्यासी सांगतो. कालच्या कथेचा दुसरा भाग. वाल्मिक ऋषी काल दृढधन्व राजाला कथा सांगत होते. राया ते विप्राचे स्तुतिवचन ऐकोनी तोषला भगवान. मेघ गंभीराचे ते क्षण तया प्रती बोलत. अगा सुदेवा तू उत्तम तपसंपादिले अतिप्रेम. मागच्या जन्माचं तप. पूर्वी तद्दश महत् कर्म केले कोणी. असं तुझ्यासारखं तप कोणी केलं नाही म्हणे. या तुझ्या अत्योगत तपासी प्रसन्न झालो तुझसी. जे जे इच्छा मागसी ते ते पूर्वीनं. कारण दृढधर्मा राजाला आपलं हे सगळं वैभव आपल्याला कशामुळे प्राप्त झालं तर त्याच्या मागच्या जन्माचं पुण्य होतं. म्हणून वाल्मिक ऋषी त्याला मागच्या जन्मी तू काय तप केलं आणि त्या तपाने हे तुला सगळं प्राप्त झालं. माऊलीली ते तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. ज्या लोकांना या संसारात अनायासे मिळतं त्यांनी मागच्या जन्मी दिलंय म्हणून मिळतं. आपण म्हणतो अनाथ त्यांना कसं मिळतं, ते कधी शेगावला जाता तसं नाही येते. असं कोणाला जास्ती देता येत नाही. ते ज्याच्या नशिबी असतं त्यालाच मिळतं. काही लोकांच्या नशिबात नसलं ना तर वाया चाललं जातं ते.
म्हणून हे वत्सा तू महाभाग्यवान, मनोनी दर्शन दे तुझसी, ऐकोनी हरीची वाणी, सुदेव म्हणेगा रमजी. दया सागरा कैवल्यदानी, जरी का झाला प्रसन्न, तरी सत्पुत्र देई, राज्याने नको काही, पुत्राविण सर्व शून्य. कारण पुत्र नव्हता म्हणे तुला, म्हणून तू पुत्र मागितला. ऐशी विप्राची ऐकोनी भाषा, श्रीहरी बोलले तया लागून, आगा वत्सा तनय विण, घेई दुसरे मागून. म्हणजे बघ, मुलगा सोडून दुसरं माग. तुझ्या नशिबात मुलगा नाही तर देव देऊ शकत नव्हते. पुत्रा वाचून जे आणिक काही, तेही देईन सकळ, विधात्र्या तुला पुत्र सुख निर्मिले नसे. पहा तुम्ही, आताही लोक असे आहे की त्यांना मुलं आहे, पण मुलं आईबापाकडे पाहत सुद्धा नाही. तुम्ही पुण्यात राहा, आम्ही अमेरिकेत राहू, तुमची संपत्ती बी नको, सदाशिव पेठेतलं घर बी नको, असं सांगताय पोरं. येत पण नाही. खरं कलियुगात हे होणारच आहे. परवा कोणीतरी मला विचारायला नंतर एक बाई आजारी होती, तर आम्हाला असं नाही सांगतायत किंवा ते उद्या जाईल परवा जाईल, आमोशा जड जाईल असं सांगतो ना. ती आमोशा झाल्यावर 2 दिवसानं गेले. नाही तुमचं सांगण्याप्रमाणे 2 दिवस तर राहिले म्हणे. अरे मग आता उलट म्हटलं, आमोशाला मारण्यापेक्षा चांगल्या दिवशी गेले बरं ना. पण 2 दिवस खूप त्रास झाला ना आम्हाला करायचा, असं आहे. पहा, तुम्ही एवढे ओझे वाहता ते 2 दिवस सहन करायला तयार नाही. हो, दवाखान्यात गेले तर म्हणते रात्रभर राहू द्या, झोपा मस्त. घरी सुद्धा आणत नाही हो तुम्ही, एवढं बंगला तयार केल्यावर सुद्धा कोणी तयारच नाही. आई बाबाला टाकून फिरायला चालले जाता, दुसऱ्याला सांगता सांभाळा. काय ज्यांच्यामध्ये वात्सल्य नाही, यांचं अन्न, यांचं वस्त्र, यांचं काय उपयोगाचं आहे? पुत्रा वाचोनी आणि कधीन तुझी सगळा, भाडीची अक्षरे समस्त वाचोनी पाहिली समस्त, पुत्र सप्त जन्म नाही स्पष्ट झाले. 7 जन्मपुत्र नाही म्हणे. हे द्विजसुता ते क्षणी, विकाळ झाला हृदय फुटुनी, विच्छिन्न धरणी वर पडला. देव समोर असल्यावर जमिनीवर पडला तो. ती पतीची अवस्था पाहून गौतमी दुःख करीत रुदन, मागुती धैर्य धरुणी पती सन्नी बोले, उठा उठा प्राणेश्वरा, व्यर्थ दुःख करू नका, मम वाक्य स्मरण करा. पूर्वी जे कथिले ते कपाळी लिहिले होते, आता देव समोर आहे त्याशी भजावे. आता देव समोर आलाय त्याला भजून घ्या. हा म्हणतो नाही पोरगा. तैसे अभाग्याचे सर्वता उद्योग निष्फळ होतो. अभागी माणसाने किती उद्योग केला तर तो सफळ होत नाही. जयाचे दैव नाही अनुकूल, तया व्यर्थदान जपदान तप. पण जपदान जरी व्यर्थ गेलं तर हरी सेवा श्रेष्ठ आहे. म्हणून 3रा सांगते, तुमच्या समोर हरी उभे राहिले, सेवा करून घ्या, सेवा मागून घ्या देवाजवळ. सर्व विश्वास टाकून उठा प्राणेश्वरा, दैवावर ठेवा भरोसा, हरी प्रयोजन करा. ऐकून गौतमीचे वचन, वनयतन क्षोभ कापत, विष्णुशी बोलता झाला. देवा ही गौतमी अतिथीन शोकसाने निमग्न, तैसेची तापसी ब्राह्मण शोके रडत पडला. यासी नाही कोणी रक्षिता, याचा असह्य दुरावस्था, प्रत्यक्ष झाला पाहता जागरी. म्हणून गरुडानं सांगितलं की देवा हे एवढं दुःख करतात, द्या ना उभं त्यांना पोरगा. म्हणून तया होनी त्यागोनी भक्ती मुक्ती इच्छित होती. मी म्हणे भक्तिमुक्ती देणारा माणूस आहे म्हणे, पुत्र संतती देत नाही म्हणे. तेव्हा भक्तांचे अग्रभागी महाश्री अष्टसिद्धी येऊन फिरती, तया ते स्पर्शन करती. माझे भक्त असे आहे म्हणे, अष्टसिद्धी जरी त्यांना दिली तरी ते अष्टसिद्धी घेत नाही, फक्त मलाच मागता म्हणे. पुत्रा वाचून सर्व साही, द्यावे युक्त झालासी, तरी गजेंद्र त्या पुरुषासी, अंकुश देण्यास श्रम काय.
जरी का तुम्ही विप्राच्या कामा नाही पुरवले सर्वोत्तमा, तरी कोणीच शरण येणार तुम्हा. तुम्ही जर त्याची इच्छानी पुरी करी गरुड म्हणाला तर मग देवा तुमच्याकडे कोण येईल. अष्टदृष्टी असेल तैसी मिळेल, ऐशी जरी प्रसिद्धी होईल, तरी तुझी भक्ती सकळ कोण करेल. देवा मग तुमची भक्ती कोण करेल. यास्तव देवा ऐसे न करी पुत्र द्या या सत्वरी. गरुडानं मध्यस्थी घातली. आजपर्यंत नाना भक्ता पुरवल्या आपण, गजेंद्राकरता धावा रक्षिला, अनन्यासी शरण ध्रुवा पद दिले. ऐशी ब्रह्मांडे गाजे कीर्ती, म्हणून पुत्रार्थ दाम्पत्ती तुझ्या रागी शरण आले. देवा आतापर्यंत तुमचा इतिहास आहे, तुम्हाला सगळे लोक शरण आले, तुम्ही दिला. आता यांची उपेक्षा कराल तरी अपकीर्ती होईल. तेव्हा भगवान म्हणाले, ऐकून हरी बोलत खगेंद्रा विनय तननंदना, तुझं अंतरी आली करुणा, मम आज्ञया ब्राह्मणा पुत्र देही. तुला करुणा आली आहे ना, तू एक पुत्र देऊन द्यायला. आता गरुडाला काही माहीत नाही की देव सांगतात म्हणून दिला. अरे बरं तू फसशील ना, कारण ज्या अर्थी देव नाही म्हणताय त्या अर्थी ते काहीतरी गुह्य. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नवसा कन्या पुत्र होती का करणे लागे पती. गादीवरचे माणूस परत गेले आत्ता परवा, नवीन बसलेले, असं होतं ते. आता उपेक्षा न करी ब्राह्मणाला गोधुनी वरदान देता, म्हणे द्विज सप्तजन्म बरी तुझं पुत्र नाही निर्धारी. ऐसे जे बोलले हरी ते सर्व यथार्थ असे. पहा म्हणे बोलते यथार्थ आहे. तथापि हरीने मद लागून आज्ञा दिली, म्हणून तुझं वरी एक सुपुत्र होईल. मद अंशे ऐसे त्वरित तुझला होईल एक सुत, तरी तो गौतमी सहित सुपुत्र होशील. परितया पुत्रापासून तुम्हा दुःख दारुण झालं. तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. सगळं विचार कर पण हरिभजन सोडू नको. हरीच्या चरणी जडली मती, म्हणून धन्य आहे जगती. निष्काम सकाम भक्ती हरीची. अतिप्रिय असे पंचभौतिक सर्व शरीर, आळवे जैसे निर जंबुदीप क्षणभंगुर. त्याचा न धरिता अभिमान, अंतरी चिंती हरीचे चरण. तो नर जग सर्वसामान्य आणि साचार. दुस्त भवसागरातुनी तारिले ऐसे त्रिभुवनी, शोधिता एक हरी वाचवणी कोणी नाही. हरीच्या कृपेलक्ष करुणी मी तुझ पुत्र दिला जाण. आता हरी चिंतन सदा सर्वदा. आता हरिचिंतन कर म्हणे. उदारते राहुनी केवळ संसार जन्म सकळ, मिळून भोगलासी. आतापर्यंत संसाराचं सगळं तू भोगलाय म्हणे. आता पुढे हरिभक्त कर. पुढे कित्येक दिनी विप्रपत्नी झाली गर्भिणी. 9 मास पूर्ण होता पुत्ररत्न प्रसवली. सुलक्षण सुसंपन्न ऐसका देखता पुत्रमुख. गौतमासी झाले सुख, प्रसूती दुःख लोपले. मुलगा झाला, प्रसूतीचं दुःख गेलं. ज्योतिषा ब्राह्मणाकडून जातक वरले दान. नामाभिधान सुखदेव ठेवले. मुलाचं नाव सुखदेव ठेवलं. पुढे सुदेवाचा कुमार दिवसेंदिवस वाढे सुंदर. शुक्लपक्षी रोहिणीवर तैसा. शुक्लपक्षातला चंद्र ज्याप्रमाणे वाढतो त्याप्रमाणे मोठा होऊ लागला. बाळ क्रीडा करी पाहोनी पित्या चित्ती आनंदरी. 80 वर्षी लोटले 7, 8वी वर्षी प्राप्त होता. सुदेव सुताचा उपनय केला, मोंग केली. द्विजपाचारोनी आधी पुण्यावाचन सुमुहूर्त करोनी. शोभू लागला तात्काळ. मग माता पिताशी बंधून आरंभिले वेदाध्यायन. तपोविधान केले. ऐकून वेदाध्यायन शिकला परिपूर्ण. स्वपुत्र विद्वान झाला म्हणून आनंदित झाला सुदैव. आणि धन्य मानित सर्व सुख पुत्रासहित भोगित. देवल मुनी घरा आला. देवल नावाचे मुनी घराला आले. त्यांची पूजा केली. अरे हा दुर्लभ गुणसागर तुझं लाभला पुत्र सुंदर. तस्मात भगवान लक्ष्मीवर तुझं लागी प्रसन्न. तुला देव प्रसन्न झाले. या पुत्रास जगात वेदाध्यायन विनवित. बुद्धिमान बोल कायसा सुत कोठे नाही देखीला.
ऐसे बोलवणी सुखासी म्हणे रे बाळा तव हस्त दाखवी कौतुका रेखांकित छत्र विस्मित कमळवर तुझं. सगळे चिन्ह हातावर चांगले होते. अंगुष्ट अति सुंदर अतिकोड सर्व शरीर पुनश्च विप्रा सुदेवा बोलत. महाराज काय याचं भविष्य म्हणे राजा हा सर्व लक्षण आपला ब्राह्मणा हा सर्व लक्षण संपन्न आहे, सौभाग्य आहे, पण एकच दोष आहे. म्हणे काय? ऐसे बोलवणे शिरी लावला हात सुस्कार टाकीत आयुष्य थोडे. आवचित पावेल मरण अचानक मरण येईल याला म्हणे. अवश्य होणार ते आपोआप होईल. ऐसे बोलून देव ऋषी निघून गेले वचन स्मृती भूमीस लोळत गौतमीस. उठला धैर्य धरोनी बालकास घेतले जवळ प्रेमे चुंबले हस्तपाद चवण. मग आता काय करावं? शंकराजी महादेव दुःख पावले म्हणून असे स्वर बळीराव तेही बंधन झाले. आता त्या गौतमीने सांगितलं म्हणे बा शंकरादिकांना सुद्धा दुःख झालं, असुरांना बलिराजांना यांना व्रत्रासुराला कार्तवीर्याला रावणाला. तर आता आपल्याला जे दुःख असेल ते आपण हरिभजन करून भोगावं. पण याच्या मनात ते होतं हरी लागोनी भजावे. एक प्रकारे सुदेव पत्नी कथिती झाली पतीशी. या सुदेवाची पत्नी आपल्या पतीला समजू लागली. तेवढ्या वेळात अध्याय संपला. वाल्मिक ऋषी रायाशी कथिते झाले अधिक महात्म्यसार बृहद नारदी पद्माधार. सज्जन श्रोते ऐकते चत्र सप्तमध्याय गोडा. श्रीराम जय राम जय जय राम हरी विठ्ठल. योगी 28 विटेवर उभा वामांगी रुक्माई दिसदीय शोभा. चरणी वाहे भीमा बुद्धरी जगा. हरी पांडुरंग